ज्ञानदा, सरकारने तर म्हटलेलं आहे की आम्ही कायद्याच्या कसोटीवरती टिकेल असंच आरक्षण देतो आहोत. मात्र याचं विश्लेषण जेव्हा होईल तेव्हा ही गोष्ट लक्षात घेतली जाईल. सर्वात महत्वाची म्हणजे की हे आरक्षण देताना पुन्हा एकदा 50% मर्यादा ओलांडली जाते का. या आधी 2 वेळा जे मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण आणि हे आता देऊ करत असलेलं आरक्षण यामधली काही साम्यस्थळं आणि यामधले काही फरक हे आपण सांगण्याचा प्रयत्न करूयात. सर्वात आधी 16% आरक्षण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेलं होतं. अर्थात ते देखील 50%ची मर्यादा ओलांडणारं स्वतंत्र असं आरक्षण होतं. त्यानंतर 2018 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे आरक्षण देण्यात आलं ते 13% होतं आणि ते देखील 50%ची मर्यादा ओलांडणारं होतं. अर्थात या दोन्ही आरक्षणांच्या वेळी मराठा समाजाचं व्यवस्थित असं सर्वेक्षण करण्यात आलेलं नव्हतं असं आत्ताचं सरकार म्हणतंय. आणि आम्ही आत्ता हे आरक्षण देताना महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण केलंय. एका अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राचं आम्ही सर्वेक्षण केलंय असं राज्य सरकार म्हणतं आहे. आणि त्यामुळे आत्ता जे आरक्षण देणार आहेत त्यासाठी जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे तो अगदी कायद्याच्या कसोटीवरती टिकणारा आहे असा दावा सरकारकडून करण्यात येतो आहे. आणि त्या आधारे अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देणं हे गरजेचं आहे असं हा जो अहवाल आहे किंवा हे जे काही बिल आहे ते नमूद करतं आहे. आणि त्या आधारे मराठा समाजाला स्वतंत्र असं 10% आरक्षण देण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. अर्थात मुद्दा पुन्हा तोच उपस्थित होणार आहे की 10% म्हणजे 50%ची मर्यादा ओलांडली जाते आहे आणि ही अपवादात्मक परिस्थिती आहे का आणि याचा निर्णय अर्थातच सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे. मात्र राज्य सरकारच्या बाजूनी पूर्णपणे प्रयत्न करताना दिसतंय की हे जे आरक्षण आहे 10%चं त्याला व्यवस्थित कायद्याचं कवच जे आहे ते लाभेल आणि ते कायद्याच्या कसोटीवरती टिकेल. ज्ञानदा, अगदी बरोबर आहे. मराठा समाजाला आधी जी 2 आरक्षणं मिळालेली होती ज्याचा उल्लेख तू केलास त्यापेक्षा आत्ताचं मिळणारं आरक्षण हे अधिक कसं सक्षम आहे किंवा कायदेशीरदृष्ट्या ते अधिक भक्कम कसं आहे हे आपल्याला पाहावं लागेल. विधिमंडळाचं कामकाज सुरू झालेलं आहे. आपण थेट जातोय.